नमस्कार, माझं नाव प्रज्ञा माने. मी फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. प्रीती संगम काव्यकरंडकसाठी माझी स्वरचित कविता सादर करू इच्छिते. कवितेचं नाव आहे पहिला पाऊस. पहिला पाऊस. आभाळात सुरू झालेली गर्जना, त्याचबरोबर वाहत असलेला वारा, धाड धाड आवाज करणारे घरावरील पत्रे सर्वांची धांदल उडवतात आणि जो तो आश्रयाच्या दिशेने धावू लागतो. पाऊस आल्यावर फक्त पाऊस नाही आला, तो सोबत घेऊन आला तो गार वारा आणि टणकणाऱ्या गारा. आली एक आशा, आली एक आठवण आणि आले इकडचे तिकडचे सगळे विचार. भिजलेल्या वातावरणात चिंब करून टाकणारा आणि लोणी म्हणून खाऊ वाटणारा मातीचा सुगंध. मी काय म्हणते, ते पावसाळ्यातल्या मातीचं अत्तर कुठे मिळतं का हो? काय अजब सुवास असतो ना त्या मातीचा. ते कवी म्हणका काय ते म्हणतात ना, ते पावसाळ्यातच प्रेरित होतं म्हणे. खरं सांगा, लहानपणी येरे येरे पावसा गाणारी ती लहान मुलं तुम्हीच ना? आता कुठली गाणी सुचतात तुम्हाला पावसाकडे बघून? बाहेर पाऊस पडतोय हे माहीत असूनही छत्री घरी विसरण्याची मजाच काही वेगळी असते, नाही का? छत्री नाही हे निमित्त सापडतं आणि मनसोक्तपणे नखशिकांत भिजायला मिळतं. पहिल्या पावसाच्या ओढीने आसुसलेलं मन डोळे बंद करून पुन्हा एकदा मनोमय चैतन्यातून जन्म घेतो. खिडकीत बसून बाहेर दिसणारा नजराणा आणि पडत्या धारांकडे पाहत आपल्या गहिऱ्या भावना मिसळून जाव्यात तशी त्यांची नवनिर्मिती होते. पावसाच्या आगमनाने गाई म्हशी हंबरत आनंदी व्हाव्यात, तर कोणाच्या आठवणीने पावसाच्या नावाखाली डोळे भरून घ्या. ढगांचा गडगडाट ऐकू येताच अन्नदात्याच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य आणि मनात वाजणारी अनेक स्पंदने काही जणांची हुरहुर पाहतात. आणि हा पाऊस उजाडल्यावर लख्ख पडलेला प्रकाश, दरवळणारा मातीचा सुवास, प्रसन्न झालेलं वातावरण, येणारा थंड वारा आणि